नमस्कार मित्रांनो तुम्ही पण कोठे ना कोठे जर पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला जे जन्मतारखेचा पुरावा आहे तो मागितला जातो. आता नवीन पॅन कार्ड असो किंवा पॅन कार्ड मध्ये दुरुस्ती असो, हा जन्माचा जो पुरावा आहे तो तुम्हाला देणं आवश्यक राहणार आहे. आता ही जी प्रोसेस आहे 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली होती आणि 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला पॅन कार्ड अपडेट किंवा नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जन्माचा पुरावा हा देणे आवश्यक आहे. आता जन्माचा पुरावा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? याच्यावरती काही ऑप्शन आहे का? संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो इथे बघू शकता जे पॅन कार्ड आहे ते काढण्यासाठी नवीन नियमानुसार 1 जानेवारी 2026 पासून जो जन्माचा पुरावा आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि ही सर्वात मोठी व महत्त्वाची अपडेट आहे. आता नवीन नियम काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणते ऑप्शनल डॉक्युमेंट जन्माचा पुरावा म्हणून वापरता येतात हे आपण लगेच बघून घेणार आहोत. आता इथे नवीन नियम काय आहे तर पॅन कार्ड काढण्यासाठी किंवा अर्ज करताना अपडेट करताना जन्माचा पुरावा हा देणे अनिवार्य राहणार आहे. जन्मतारीख सिद्ध करण्यात अधिकृत दस्तावेज नसल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि तुमचं जे पॅन कार्ड आहे तुम्ही जर काढत असाल तर ते रिजेक्ट करण्यात येणार आहे. आता जन्माचा पुरावा नसेल तर काय करायचं आहे? तुम्हाला जवळच्या नोंदणी कार्यालयात जाऊन जन्माची प्रमाणपत्राचा अर्ज करायचा आहे, त्याची नोंद करून घ्यायची आहे किंवा शाळेशी संपर्क साधू शकता. त्यांच्याकडून जे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते मिळवू शकता. त्याच्यानंतर आधार कार्डमध्ये जर डेट ऑफ बर्थ चेंज करून घ्यायचे असेल तर तुम्हाला शक्य असेल तर वरीलपैकी जे डॉक्युमेंट आहे ते देणं आवश्यक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्या आधार कार्डवरली जी जन्मतारीख आहे त्याच जन्मतारखेनं तुमचं जे पॅन कार्ड आहे ते अपडेट होत असतं. आता जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी स्वीकारले जाणारे कागदपत्राची लिस्ट दिली आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण अपडेट करायला जाताना किंवा नवीन पॅन कार्ड काढायला जाताना त्यावेळेस हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. जसं की तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो, 10वी व 12वीचे मार्कशीट, त्याच्यामध्ये तुमचे ग्रॅज्युएशनचे पण चालू शकतात आणि तुमचा टी-सी पण चालू शकतो. इथं देण्यात आलेलं आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आधार कार्ड म्हणजे हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे. सरकारी जे रेकॉर्ड आहे जसं की रेशन कार्ड असं काही जर रेकॉर्ड असेल तर ते तुम्हाला तिथे द्यावं लागतं. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणतीही चूक करायची नाही, अन्यथा तुमचं पॅन कार्ड तर रद्द होईल आणि तुम्हाला दंड पण लागू शकतो. सर्व माहिती अचूक द्यायची आहे आणि जे डॉक्युमेंट आहे ते अचूक द्यायचे. कोणताही पण डुप्लिकेटपणा करायचा नाही. जेणेकरून जर तुमचं पॅन कार्ड कधी व्हेरिफिकेशनमध्ये आढळलं आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये काही बदल केलेला असेल चुकीचे तर तुम्ही तिथे दंडाला पात्र राहू शकतात. आता तुम्हाला जो पॅन कार्डसाठी अर्ज करायचा आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण करू शकतात. जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओ टाईप करून पाठवा. आपण ऑनलाईन पॅन कार्ड घर बसल्या मोबाईलवरून कसं अप्लाय करायचं आहे, त्याच्यासाठी जे कागदपत्र असतात ते कसे अपलोड करायचे आहे आणि फीस किती लागते ही संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतात.